नमस्कार. आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत. आपण नक्षत्र या विषयाबद्दलची माहिती घेत होतो. 1 ते 27 नक्षत्र आहेत. त्यापैकी आज आपण त्यातल्या 20 नंबरचं नक्षत्र जे आहे पूर्वाषाढा, हे धनुराशीत येणारं नक्षत्र आहे. याच्याबद्दलची थोडीशी माहिती घेऊया. हे नक्षत्र धनुराशीमध्ये 2.25 नक्षत्रामध्ये पहिलं नक्षत्र येतं मूळ, त्यानंतरचं येतं पूर्वाषाढा, हे पूर्ण नक्षत्र, आणि याच्यानंतरचं जे उत्तराषाढा आहे त्यातला पहिला चरण, अशी एकूण धनुरास तयार होते. आता ह्या नक्षत्राकडे पाहत असताना आपल्याला नेहमी नक्षत्र योनी याच्यावरून त्या व्यक्तीचं वर्णन कसं असावं याबद्दलचा अंदाज करण्याची एक पद्धत आहे. तर ही पद्धत म्हणजे काय, तर ह्या नक्षत्राची योनी आहे वानर किंवा माकड. मग ह्या योनीचे जे गुण असतात ते त्या माणसामध्ये काही प्रमाणात पाहायला मिळतात, आणि मग आपण त्याच्यावरून व्यक्तींना एखाद्या प्राण्याची उपमा देताना पाहतो. त्यामुळं ह्या नक्षत्राकडे बघत असताना आपल्याला माणसामध्ये वानराचे, माकडाचे, स्त्री असेल मुलगी असेल तर माकडिणीचे, असे आपल्याला गुणधर्म दिसू शकतात. याचा अर्थ असा नव्हे की सगळेच गुण असे असतात, पण आपल्याला तशी उपमा देण्याची सवय झालेली असते. त्यामुळं मग ह्या नक्षत्राच्या सुद्धा सुरुवातीची एक कथा असते. प्रत्येक नक्षत्र एका कथेवरून तयार होतं. त्यामुळं आता ह्या नक्षत्राची कथा काय आहे बघा. ह्या नक्षत्राची देवता उदक म्हणजे पाणी. विहिरीत, तलावात किंवा नदीत असणारं पाणी, त्यामध्ये थांबलेलं वाहतं पाणी, आपल्याला फरक कळतो दोन्हीमध्ये. कुठल्याचा मधुर स्वाद आहे, कुठल्याला वास आहे, कुठल्यात शेवाळं झालं आहे, कुठल्या घाण पाण्यात पाय तरी बुडवावा का, प्यायचं का नाही नंतर बघू. मग पाणी म्हणजे जीवन असं म्हणतो. हा विचार एकदा आपल्याला पटला की मग ह्या नक्षत्राची महती आपल्याला कळेल. आता हे पाणी जे आहे ते आपल्याला कल्याणकारक आणि सुखकारक व्हावं यासाठी या नक्षत्राची पूजा केली जाते. जिथं पाणी नसेल तिथं खरोखरच पाण्याची किंमत आपल्याला कळेल. त्यामुळं पाणी यांच्याकडे भरपूर आहे. ते कसं वापरतात हे बघितल्यानंतर आपल्या लक्षात येईल की शिकलेली शहाणी माणसं ही मतिमंद आहेत काय असं वाटावं अशी परिस्थिती आहे. मग या नक्षत्राची देवता आप म्हणजे पाणी, याचं पूजन आपण नेहमीच करतो. प्रत्येक कार्यक्रमामध्ये पाण्याचं पूजन आहे. तांब्यात पाणी घालून त्याला हात लावतात तेच म्हणजे एक वेळ आपण अन्नाशिवाय जगू शकू, पण पाण्याशिवाय जगणं आपलं जगणं अशक्य आहे. पण तेच पाणी स्वच्छ ठेवण्यासाठी आपण कधी विचार करतो का? नाही. मग कधीतरी ही देवता कोपते, आणि कोपते तेव्हा मग दुष्काळ पडतो, आणि मग त्यावेळेला आपलं पाणी पाणी होतं, आणि आपण म्हणतो की बऱ्याच वेळेला अंगातलंही पाणी आहे, पण बऱ्याच वेळेला हे निसर्गातलं पाणी संपलं की मग तुमचं जगणं हे कठीण झालं. म्हणजे इतकी अवस्था वाईट आहे. त्यामुळे हे नक्षत्र सर्वात महत्त्वाचं का, तर ह्याची देवता उदक. आपण रोज ह्याची पूजा करतो, रोज ह्या पाण्यावरच जगतो. ह्या नक्षत्राची पूजा नाही केली तरी चालेल, पण ह्या पाण्याचं जे आहे ते स्वच्छ ठेवणं, आपण घाण न करणं, आपल्या हातून ते न होऊ देणं, याची आपण काळजी घेतली पाहिजे. आता बघूया ह्या नक्षत्राविषयी जास्त माहिती. हे नक्षत्र मध्य नाडीचं आहे. म्हणजे काय, ज्या लोकांची नाडी मध्य असते त्यांची प्रकृती, आयुर्वेद असं म्हणतं की ही पित्त दोषाची प्रकृती असू शकते. मग ह्या पित्त दोषाच्या प्रकृतीमुळे छातीत किंवा पोटात जळजळ होणे, आंबट कडू ढेकरा सतत येत राहणे, त्यानंतर मळमळ किंवा उलट्या होणे, डोकेदुखीचा त्रास, चक्कर येणे, अंगाची लाही लाही होणे, त्यानंतर पोट फुगल्यासारखे वाटणे, सतत गॅसेसचा त्रास असणे, तो स्वतःला पण आणि इतरांना पण त्रास असू शकतो, तोंड येणं, त्वचेवर तांबड्या रंगाचे पट्टे किंवा अंगावरती गॅस ह्या पित्तामुळे बारीक बारीक गांधी येतात आणि त्या खाजत राहतात सारख्या, त्या मोठ्या लाल होतात. ह्या सगळ्या परिणामांचा जर आपण विचार केला तर हे का होतं, तर व्यक्तीच्या अनियमित जेवणाच्या सवयी, तोंडावर कंट्रोल नसणे, कुठंही कसलंही मसालेदार चटकदार जेवण, आपली प्रकृती कसली आहे, आपल्याला काय गरजेचं आहे, किती खावं याचा विचार होत नाही. त्यानंतर जेवणाच्या वेळा ठरवून घ्या. 2 जेवणाच्या मध्ये एक ठराविक अंतर आहे का,
आणि ते नसलं तर थांबावं जरा, कुठं मिळत नाही याच्यातला भाग नाही आहे. एखाद्या वेळी अपवाद असेल तर पर्याय नाही, पण आपलं सतत जर असं चरणं असलं तर मग त्या माकडात आणि आपल्यात काय फरक आहे असं विचारलं तर तुमच्याकडे उत्तर असणार नाही. मग हा सगळा प्रकार असताना सुद्धा अजून एक प्रकार पित्तवाढीचा असू शकतो. तो म्हणजे काय, सतत ताणतणावात राहणाऱ्या व्यक्ती, इतरांना आपल्या दोषाचं कारण ठरवणाऱ्या व्यक्ती. शक्य झाल्यास हे सगळं कमी करता येईल, पण तुम्हाला एक गोष्ट करावी लागेल, जिभेला ताब्यात ठेवावं लागेल. जसं तोंडावर कंट्रोल ठेवा म्हणतात, तोंडाला 2 टाके घाला, हा शब्द झाला, परंतु आपल्याला गरज नसेल तेव्हा खायचं नाही. हे पक्ष्यांना प्राण्यांना कळतं, पण माणसाला कळत नाही. मग माणूस शहाणा का पक्षी प्राणी शहाणे असं म्हणताना मग माणसाला जनावरांची उपमा दिली जाते, की योग्य का अयोग्य हे त्यावेळी बरोबर समजतं आपल्याला. पण आपल्याला जनावरांची उपमा दिली की राग येतो, पण आपलं जगणं जनावरापेक्षाही विकृष्ट आहे, निकृष्ट आहे. आणि ह्या सगळ्याचा विचार एकदा आपण जर केला तर आपल्यात निश्चित बदल होईल, तुमच्यात बदल होणार सकारात्मक, अशी माझी इच्छा आहे. म्हणून एकदा प्रयत्न करा की आपण ह्या प्राणी योनीत अजून आपण जगत आहोत, त्यातून बाहेर येऊन माणूस म्हणून जगण्यासाठी आपली आज क्षमता आहे, पण आपण ती वापरत नाही आहे. मग प्रयत्न करा की तुम्ही ती वापराल अशी माझी अपेक्षा आहे. आता ह्या मध्यनाडीच्या प्रकृतीत तुमचा काय दोष नाही आहे, पण तुमचा फक्त याच्यामध्ये तोंडावर कंट्रोल ठेवता येणं, कुठंही काहीही न चरणं, ह्या गोष्टी मात्र आपल्या हातात आहेत. आता ही जे नक्षत्र आहे, ही वानर योनीचे नक्षत्र म्हणतात. वानर काय माकड काय, प्रत्यक्षात त्यांच्यात भेद असेलही, परंतु आपल्याला तो भेद नको आहे. आपण त्या दोन्ही एकसारखे आहेत या स्वरूपात आपण विचार करणार आहोत. मग ह्यातमध्ये काय, ह्या व्यक्तीचा चेहरा वाढणाऱ्यासारखा नसेलही, पण स्वभावात ते गुण जाणवतात. कधी कधी हे नक्षत्र जे आहे ते लग्न कोष्टकात येतं. म्हणजे काय, जन्म लग्न कुंडलीमध्ये नक्षत्र तुमचं वेगळं किंवा रास 12पैकी इतर कोणतीही असेल, ही धनुरास नसेल तरी सुद्धा तुमचं लग्न 9 या आकड्यानं सुरू होत असेल, 20 म्हणजे पूर्वाषाढा नक्षत्राचा आकडा, पण तुमचं जर लग्न 9 या आकड्यानं म्हणजे धनुराशीत लग्न आहे तुमचं, परंतु धनुराशीमध्ये 3 नक्षत्र येतात. मूळ नक्षत्र, पूर्वाषाढा नक्षत्र आणि उत्तराषाढा. त्यापैकी जर तुमचं पूर्वाषाढा नक्षत्र असेल तरीसुद्धा हे सगळे माकडाचे वानराचे गुण तुमच्या अंगात असतात आणि मग आपल्याला हे दिसत नाहीत. मग हे सगळे जे गुण आहेत हे आपल्यात असतील तर आपण कमी करायला हवे. काही गुण स्वभावात येतात, काही गुण अंगात येतात. असं याचं कारण असं की तुमचं लग्न कुठलं आणि रास कुठली याच्यावर ठरतं. आपण नंतर एकदा ते बघणार आहोत की माणसं कशी असतात. या व्यक्तीचा चेहरा वानरासारखा नसला तरीसुद्धा या व्यक्तीमध्ये असे गुण असतात. मग एक दैवी संकेत असा आहे की एखादी मोठी आपत्ती येणार असेल तर ही ह्या वानरांना किंवा माकडांना अगोदर समजते आणि त्यामुळं ते थोडेसे अलर्ट राहतात. मग आपल्यापैकी असे बरेच लोक आहेत की ज्यांना पुढे भावी काळामध्ये, फार लांब नव्हे पण अल्पशा 4-8 दिवसामध्ये एखादी मोठी आपत्ती येऊ घातली असेल आपल्यावर, मग ती शारीरिक असेल, मानसिक असेल, नैसर्गिक असेल, तर आपल्याला त्याची अंदाज किंवा जाणीव येते आणि आपण थोडंसं अलर्ट होतो. हा सुद्धा एक चांगला गुण आहे. पण आपण अलर्ट होताना आपल्याबरोबरच्या लोकांना अलर्ट करणं हा चांगला गुण आहे. पण जर आपण तो करत नसू तर आपल्यात ती माकडाची प्रवृत्ती आहे असं मी 100% म्हणेन. मग आता अजून एक प्रकार आहे की एखादी मोठी आपत्ती येण्याची शक्यता असते तेव्हा ती शक्यता व्यक्त करतात. त्यांच्यात अत्यंत चलाख आणि चपळपणा दिसून येतो. ह्या व्यक्तींच्यामध्ये बघा तुम्ही, एका झाडावरून त्या दुसऱ्या झाडावर जाणं, आपल्याला एक पायरी उतरता येत नाही उडी मारून, आणि ही एका झाडावरून दुसऱ्या झाडावर. आता हेच जर बघितलं आपण तर एका पक्षातून दुसऱ्या पक्षात उड्या मारणाऱ्या सुद्धा आपल्याकडे प्रवृत्ती आहेत की, या राज्यातून त्या राज्यात उड्या मारणाऱ्या, या शाळेतून त्या शाळेत उड्या मारणाऱ्या, या कार्यालयातून त्या कार्यालयात जाणारे, म्हणजे नोकऱ्या सोडून या उद्योगातून त्या उद्योगात जाणारे, हा उद्योग सोडून दुसरा उद्योग बदलणारे, हे बरेचसे प्राणी आपल्याकडे आहेत, नाही असं नाही. मग ही जी सवय असते, ही सवय चांगली का वाईट हा तो काळ ठरवेल. तुम्हाला पुढं जायचं असेल तर ती योग्य असेल, थांबायचं असेल तर ती नाही. मग हे सगळं जे आहे ते मी असा मोठा आरडाओरडा करतात आणि मग ही सगळे लक्षणं नेते होण्याची असू शकतात. त्यामुळं थोडक्यात काम कमी आणि यांचा गाजावाजा जास्त, हा जर प्रकार बघितला तर ह्यांच्या गाजावाजामुळे ह्यांची ही प्रवृत्ती जास्त दिसून येते. आणि अजून एक म्हणजे काय, तर ह्यांची पर्यावरणाला हानी होईल असं वर्तन करतात नेहमी. मुळात त्यांची प्रवृत्ती आक्रमक आहे. इतरांवर हल्ला करणे,
चावणे, इजा करणे ही लक्षणं माकडाची, ही माणसांची पण आहेत. काहीही कारण नसताना उभारल्या माणसाच्या पाठीत धपाटा घालणे मजा म्हणून प्रवृत्ती आहे का, गरज आहे का? व ही सगळी लक्षणं यांची आहेत. बोलता बोलता विषय बदलणे, शब्द बदलणे, काम बदलणे, गट बदलणे, पक्ष बदलणे आणि ह्या सगळ्यामध्ये मन बदलणे. आत्ता एक म्हणलो तर 15 मिनिटांनी मी म्हणलोच नाही असं सांगणे, अशी व्यक्तिमत्व सगळी ही या प्रकारात येत असावीत. विविध प्रकारचे आवाज काढणे, हे काय आत्ता एका आवाजात बोलतील फोनवर, तर दुसऱ्याच आवाजात दुसऱ्यांदा फोनवर बोलतील. ही सगळी लक्षणं ह्या वानराची आहेत. ह्यांचे हावभाव बदलतात. ही कला ह्या लोकांना जमते. ही मंडळी क्रियाशील असून इतरांचे सतत अनुकरण करत राहतात. त्यामुळं ही वानर योनी जी आहे ती तुम्हाला असं लक्षात येईल की व्यक्तीमध्ये ह्यातले बरेचसे गुण असतात आणि ह्या गुणांचा समुच्चय म्हणजेच काय तर पूर्वाषाढा नक्षत्र होय. आता ह्या नक्षत्राचा आपण बघितला तर मनुष्यगण येतो. मनुष्यगणामध्ये काय, ह्या गणात असणारी मंडळी फार चमत्कारिक असते. म्हणजे काय, ह्या मनुष्यगणी व्यक्तींचा आपण विचार करताना व्यक्तीमध्ये 3 प्रकारचे गुण असतात. एक सत्वगुण, दुसरा रजोगुण आणि तिसरा तमोगुण. तर ह्यामध्ये ह्या मनुष्यगणी व्यक्तीला मधला म्हणजे रजोगुण आहे त्याचा ह्यात संचय जास्त असतो आणि तो टिकवून ठेवण्यासाठी हे लोक सतत प्रयत्न करतात. सत्वगुणी माणसं आहेत ती सत्याच्या बाजूला राहतील. तमोगुणी आहेत त्यांच्यामध्ये गुण उधळण्याची आणि वाईट काम करण्याची प्रवृत्ती जास्त असते. पण रजोगुणामध्ये आपल्याला हवं तसं घडावं यासाठी कधी चांगलं बोलतील तर कधी वाईट वागतील. ह्या दोन्ही प्रवृत्ती असल्यामुळं रजोगुणी माणूस हा समजणं अवघड जातं. समजणं अवघड आहे कारण ह्याच्यामधले जे गुण आहेत ते तो बोलतो एक आणि वागतो वेगळंच. म्हणजे ती एक ज्ञानेश्वरीमध्ये एक वाक्य आलेलं आहे, बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले. पण ह्यांची ज्ञानेश्वरी वेगळी असते, बोले तैसा चाले त्याची तोडावी पाऊले. म्हणजे हा सगळा जगण्याचा भाग आहे ना यांचा, हा वेगळा. त्यामुळे हे बोलतील तसं करतीलच किंवा चालतीलच याच्यावर भरोसा ठेवला त्याचा कार्यभाग संपला. त्यामुळं ह्यांची प्रवृत्ती अशी आहे, जिकडं फायदा ती बाजू आपली, अशी यांची विचारसरणी असते. त्यामुळं मनुष्यगणाच्या माणसापासून नेहमी सावध राहणं हा यातला भाग आहे. कधी देवगणासारखे जगतील तर मग लोकांना छान वाटेल, तर कधी राक्षसगणासारखे जगतील. ह्यांची नेमकी अशी निश्चित विचारसरणी कधी असत नाही. त्यामुळे देवगणाची माणसं ह्या इतर 2 गणाच्या माणसापेक्षा आपल्याला तात्विकदृष्ट्या त्रासदायक जास्त. बघूया ह्यांच्यामध्ये आराध्य वृक्ष जो दिलेला या नक्षत्राचा तो वेत. वेत म्हणजे काय तर बांबू. वेत हा शब्द जो आहे तो बांबूचं झाड जेव्हा लहान असतं आणि त्याची एक सरळ काठी येते त्याला वेताची काठी असं म्हणतात. साधारणपणे थोडासा त्यात कॉम्प्लिकेटरी फरक असू शकेलही झाडांमध्ये, परंतु लहान असते तेव्हा ती काठी अगदी बोटासारखी, त्याला वेताची काठी असं म्हणतात. तीच मोठी झाली आणि त्याचं बंद झालं की जाडच्या जाड तो बांबू झाला. म्हणजे काय, बांबू आणि वेत हे थोडंसं पुढचं मागचं अशा स्वरूपाचे चित्र आहेत. पण ह्याची गरज काय तर ह्याच्यापासून प्रचंड मोठा व्यापार हा सगळा बुरुड समाज आहे. ह्यांचं सगळं जगणं ह्या बांबूच्या काठ्यांवरती अवलंबून आहे. आणि बऱ्याच खेडेगावातून अजूनही आपल्याला शेवटचं दर्शनसुद्धा बांबूमुळेच होतं आहे आपल्या लोकांचं. म्हणजे अजूनही आपण बदललेलो नाही. झाडं तोडा आणि काय करा, निसर्ग वाचवायच्या ऐवजी वाटोळा करणार अशा स्वरूपानं आपण चाललेलं आहे. एकदा गुढीपाडवा आला की बघा हे बांबूचे ट्रकच्या ट्रक बाजारात आलेले दिसतात. मग हे झाड तोड नव्हे का, तर आपण ह्याला पर्याय शोधला पाहिजे. मग त्या बांबूच्या झाडाचं काय केलं पाहिजे, आपण जतनही केलं पाहिजे किंवा लावली गेली पाहिजे. पण आपल्याकडे ते आज जास्त होत नाही. त्यामुळे कदाचित ह्यांचा आराध्य वृक्ष तो सांगितला असेल. ह्याचं यांचं दान सांगितलंय कंबल. कंबल हा शब्द जो आहे तो कानडी शब्द आहे. मुळात शब्द आहे तो कांबळ, मराठी शब्द आहे. कांबळ म्हणजे काय तर कांबळ, वाकळ हे शब्द त्यातून आलेले आहेत. जाड स्वरूपाची जुन्या कपड्यांची शिवलेली गोधडी त्याला आपण कांबळ, कांबळी असं म्हणतो. तसाच त्याच्यावरून शेवटाला कंबल. कंबल म्हणजे चादर, साधं पांघरण्यासाठी वापरण्याचा एक प्रकार आहे तो. त्यामुळं आपल्याला जर कोणाला दान द्यायचं असेल तर त्या व्यक्तीला एखादं वस्त्र दान दिलं, मग ती चादर असेल, शाल असेल, एखादी सतरंजी असेल, तर त्या व्यक्तींना ती वापरता येईल यासाठी दान देणं जर तुम्हाला शक्य असेल तर दान संस्कृती ही आपण चांगली वापरायला हरकत नाही. त्याच्यानंतर जर बघितलं तर ह्याची देवता आहे उदक. उदक म्हणजे पाणी.
पाण्याचं पूजन रोज आपण पाणी पितो त्याशिवाय जमत नाही, पण कधी पाण्याला नमस्कार करतो का? खूप लोक जेवताना मला ताटाला नमस्कार करताना दिसतात. अन्न हे पूर्ण ब्रह्म आहे, मग त्या अन्नामध्ये पाणी घातल्याशिवाय अन्न शिजलं का? नाही. मग पाण्याला सुद्धा नमस्कार हा क्रमप्राप्त आहे. प्रयत्न करा की ते पाणीसुद्धा मी कुठंही वाईट वापरणार नाही, मला गरजे एवढंच घेईन, मी टाकून देणार नाही. जे पाणी आपल्यापर्यंत ग्लासभर येतं त्यासाठी कित्येक तरी रुपये खर्च करून कित्येक लोक त्यासाठी कामाला लागले असतात. मग ते मी योग्य पद्धतीने वापरावं, चांगलं वापरावं, खराब टाकून देऊ. परंतु खराबसुद्धा पाणी वापरता येतं असं म्हटलं जातं बघा नेहमी, की जे काही खराब पाणी आहे ते सुद्धा आपण झाडांना, शेतीला, इतर गोष्टींसाठी वापरतो, त्यामुळं ते सुद्धा वाईट नाही आहे. त्यामुळं आपण त्याचासुद्धा वापर करत असताना नीट करावा, तर ते पाणी जगवेल. इथून पुढचं युद्ध होईल ते पाण्यासाठीच होईल, 100%. म्हणून आत्तापासून आपण जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत पाण्याचे आपण पूजन करून ते पाणी सांभाळायला हवं. त्यानंतरचा भाग येतो तो म्हणजे काय, तर हे नक्षत्र अधोमुखी आहे. अधोमुखी म्हणजे काय? भूतकाळातील विचार करत जगणारी व्यक्तिमत्व ही अधोमुखी स्वरूपाची असतात. प्रत्येक गोष्टीला जरा काय झालं की मागं असं झालं होतं याचा संदर्भ देत त्या गोष्टी पुन्हा पुन्हा उगाळत बसायच्या आणि त्या गोष्टींवर चर्चा करत बसायची. अशा स्वरूपाची व्यक्तिमत्व जी आहेत ना, त्याला अधो म्हणजे खाली, खाली म्हणजे मागे. ही मंडळी मागे भूतकाळात कोण कसं वागलं म्हणजे या सगळ्या गोष्टी सांगतात. पण नेहमी लक्षात ठेवा, आपलं जगणं जे आहे त्यामध्ये भूतकाळातले सगळे दाखले आणि त्या सगळ्यांचा विचार करूनच आपण भविष्यकाळात जगत असतो. एकूण जर बघितलं तर सगळं मानसशास्त्र, समाजशास्त्र ह्या सगळ्यांचा अभ्यास करता आपल्याला सगळ्या जुन्या कहाण्या, कथा, सगळ्या ज्या आहेत रचलेल्या कथा, ह्या सगळ्यांचा अभ्यास हा जो आहे तोच घेऊन पुढं आपल्याला जगण्याची वाटचाल करावी लागते. त्यामुळं इतिहास किंवा भूतकाळ हा महत्त्वाचा आहेच, त्याच्यावरून आपण शहाणपण घेतो, पण तो उगाळण्यासाठी नव्हे. एकदा ते मागं असं घडलं म्हटल्यावर पुन्हा तसंच घडलं असं नव्हे. म्हणून आपण 10 वेळा विचार करायचा. पण काही लोक त्या भूतकाळातल्या गोष्टींचा विचार आपल्या फायद्यासाठी करत राहतात सारखा, लक्षामध्ये. त्यामुळं जुन्या गोष्टींचा विचार करत असताना आपल्याला त्यातल्या चांगल्या गोष्टी निवडायच्या, हे मात्र निश्चित खरं करायचं. आणि नाहीतर मग हे छान कसं झालं याची चविष्ट चर्चा करत बसायचं. असं जगत बसणारी मंडळी म्हणजे काय, तर ही भूतकाळात जगणारी मंडळी. वर्तमान काळात या, भूतकाळातला विचार फारसा करू नका, तर तुमचं जगणं अजून आनंदी होईल. त्यांची दृष्टी बघितली तर ही अंध आहे. अंधदृष्टी म्हणजे काय, डोळे चांगले आहेत पण त्याकडं पाहण्याची दृष्टी आपली जी आहे का नाही ती चुकीची असते. आपण व्यवहारातलं काही शहाणपण लवकर येत नाही, त्यामुळं फार मोठी पंचायत आहे. आपल्याकडं अंधदृष्टी म्हणजे काय, हे लोक आपल्या भोळसटपणातच जगत असतात. भोळसटपणा म्हणजे काय, तर आपण आपल्यामध्ये शहाणपणा चांगला आणू शकत नाही, हा आपला दोष नाही आहे. तो मुळात आपल्या संस्काराचा, विचारांचा, आपल्याबरोबरच्या लोकांचा, आपण ज्या कम्युनिटीमध्ये जगतो त्या कम्युनिटीचा, त्यानंतर आपल्या रक्तातला, आपल्यावर ज्यांचे संस्कार झाले त्यांच्यावर काय दोष आहेत ते दोष आपल्यामध्ये येऊ राहतात. म्हणून डोळे चांगले असणं फक्त हा उपयोग नाही आहे, तर डोळ्यात असणारी दृष्टी. मग डोळे दिले त्या माणसानं आपल्याला दृष्टी पण दिली आहे, पण ती कदाचित थोडी अपुरी दिलेली असावी असं आपल्याला वाटतं. हे लोक आपल्या भोळसटपणात जगत राहतात. म्हणजे काय, या लोकांना फाटक्या नोटा खपवल्या जातात, खराब माल दिला जातो, किमतीत आणि वजनात फसवणूक केली जाते, व्यवहारामध्ये चुकीचं पटवून दिलं जातं, वाटपामध्ये यांना डावी वाटणी दिली जाते, पदरात एक टाकलं जातं आणि दाखवलं जातं दुसरीच वस्तू दिली जाते, मापात पाप करून यांना फसवलं जातं. हे अंधदृष्टीच्या नक्षत्रामुळे होऊ शकतं आणि मग आपल्याला लवकर लक्षात येत नाही, पण कोणीतरी लक्षात आणून देतं तेव्हा आपण जागे होतो. जागे झाल्यानंतर सुद्धा शहाणे होतोच अशातला भाग नाही. भरपूर जागी असं आहे की आपण नाही, कोणीतरी एक शहाणा होतो आणि मग त्या सगळ्या गोष्टी करतो. बघा तुम्ही एखादी साबणाची वडी बघा तुम्ही, 75 ग्रॅम नेट वेट असा शब्द असतो, प्रत्यक्षात जर मोजली तर ती 70च भरते. अरे असं का, आपण म्हणतो जाऊ दे कशाला काय करायचं आहे, पण त्या एका वडीवर 5 ग्रॅम कमी देऊन 1,00,000 वड्या विकणाऱ्या व्यक्तीने किती मिळवले, तर तो काय आहे, तो नाही. आम्ही अंधदृष्टी आहोत. मग आपल्यातलाच कोणतरी एक जण सोलोचनी दृष्टीचा सगळं देऊन कोर्टात जातो आणि वाढत बसतो, मग त्या कंपनीला ते पुन्हा करावं लागतं. म्हणजे आपल्यातलेच काही शाणे लोक ह्या फारसं लक्ष न देणाऱ्या लोकांना लुबाडण्यामध्ये आज पटाईत आहेत. आणि आपल्याकडचा सगळा जर भाग बघितला तर हे सगळं बघून सुद्धा गप बसणारी अंधदृष्टी आपल्याकडे भरपूर आहे. ज्यांच्या हातात सगळं आहे ते लोक पैसे मिळाले, ड्रॉवर ओढला, त्यात नोटा टाकल्या की गप बसतात. अशी तर काय प्रशासनात मंडळी कमी आहे, अंध मंडळी कमी आहे, प्रचंड मोठ्या प्रमाणात आहे. म्हणून आपण विचार करतो की
ह्या अन्नमंडळींचा विचार करत असताना ही नुसती अंध नाही तर ही जात्यांध आहे. पुढचा जन्म यांचा कदाचित आंधळाच निघू शकेल असं मला वाटायला लागलेलं आहे. त्यामुळं आपण स्वतः शहाणं होणं हा यातला कार्याचा भाग आहे. त्यामुळं त्यांचा नक्षत्र स्वामी कुठला आहे तर शुक्र. शुक्र म्हणजे काय, जिभेवर असणारी सरस्वती. आता हा जर पत्रिकेत उच्चीचा असेल तर तुमच्या जिभेवर सरस्वती असेल, नीचेचा असेल तर जिभेवरती काय असणार आहे, तुमच्या शिव्या आणि शिव्यांचा भडीमार. हाच जर बघितला तर अस्तंगत असेल तर कमी बोलणारे व्यक्तिमत्व, अतिशय कमी, बोलतच नाहीत काय वाटलं तर. आणि हा जर शत्रू घरात असेल तर विषय कुठला निघाला की कुणीकडं दुसरीकडेच नेऊन बोलत राहायचं आणि तिसऱ्याच विषयावर घसरायचा, हा प्रकार त्याच्यामध्ये जास्त दिसतो. त्यामुळं शुक्र हा यांचा स्वामी. मग ह्याची जन्मताच 20 वर्ष महादशा असते. मग पूर्ण नक्षत्र भोगलं असेल तर 20 वर्ष, नक्षत्र अर्ध भोगलं तर 10 वर्ष, 25% भोगलं तर 5 वर्ष. जन्मतःच या लोकांना हा दोष असला किंवा आपल्याला म्हणतो की हा लहानपणापासून असं काय बडबडायला लागला आहे, तर त्याच्यामध्ये शुक्राची महादशा असेल तर पाहायला पाहिजे की याच्या जिभेवरची सरस्वती ही कुठल्या बाजूनं फिरायला लागलेली आहे. आपल्याकडं पाठ करती का चेहरा करती का दुसऱ्या बाजूनं उलटी दिसायला लागलेली आहे, तर तो प्रकार याच्यामध्ये निश्चितपणे दिसतो आपल्याला. पण तो कुठं शुक्र आहे याच्यावरती अवलंबून आहे. त्यानंतर ह्या नक्षत्राचे चारही चरण धनुराशीत येतात. ह्या धनुराशीमध्ये पहिला चरण येतो त्याच्यावरून भू असं नाव येतं, नावरच नाव काढत असताना. दुसरा चरण असेल तर 10 असं नाव येईल, त्यावरून नाव येईल तुमचं काय असेल. त्या 10 वरून वगैरे नाव, भूवरून काय नाव फार अवघड आहे. मुलींचं नाव भूवरून भूमिका, भूमी असं, मुलाचं काय ठेवायचं फार अवघड आहे. त्यानंतर तो भूपेंद्र वगैरे जे आहेत ती नावं असे देता येतात आपल्याला, क्वचित नावं मिळतात, 10 वरून मिळतच नाहीत. मग 10 म देव किंवा 10 म देवी दुसरा पर्याय शिल्लक नाही. त्यानंतर फावरून तर नाव नाहीच, एक फाल्गुनी किंवा फाल्गुनराव, या दोन्ही नक्षत्र नावाशिवाय दुसरं कुठलंही नाव नाही आपल्याकडे. मग काय वाटते ते लोक त्याला देतील नावं, परंतु ते उपयोगाचं नाही. हसू येते ही नावं बघितल्यावर लिहिणाऱ्याने. 10 वरून तर कुठलं नाव नाहीच, डहामदेव किंवा डहामदेवी या स्वरूपाची. पण स्वीकारा म्हणजे आपल्याला त्यातलं महत्त्वाचं कंटेंट महत्त्वाचे नाही आहेत. नाव काय दिलं, 10 सांगितलं की मी तुम्हाला सांगणार धनुरास पोराषाढा नक्षत्र चौथा चरण, एवढ्यावरून आपल्याला ते समजतं. हे स्मरणासाठी गरजेचं आहे. त्याच्यावरून आलेलं नाव त्याच्यावर भांडत झगडत बसायचं नाही. पहिल्या चरणाचा स्वामी येतो रवी, दुसऱ्या चरणाचा स्वामी येतो बुध, तिसऱ्या चरणाचा स्वामी येतो शुक्र आणि चौथ्या चरणाचा स्वामी येतो मंगळ. याची कारणं काय तर तुमच्या पत्रिकेमध्ये हे कुठं आहे त्याच्यावर तुमच्या व्यक्तिमत्वाला काही अंदाज येतो, तुमच्या व्यक्तिमत्वाची काही कल तिथं दिसायला लागतात आणि त्याच्यावरून आपण ह्या गोष्टी ठरवतो. हा सगळा भाग बघितला तर लक्षात येईल की ह्यात गेल्या 50-100 वर्षात काडीचाही फरक झालेला नाही आणि गरज पण पडलेली नाही. बाकीच्या सगळ्या पद्धतीला आपण अपडेट मारतो सगळीकडे, कापड्यापासून वाहनांपर्यंत, पण ह्यात काही अपडेटचं कारणच नाही, कारण इतकं परफेक्ट बसवलं गेलेलं आहे. आता ही जी रास आहे ती धनुरास आहे. धनुरास ही 9 नंबरची रास. ह्या राशीमध्ये 2.25 नक्षत्र येतात. ते पहिलं आहे मूळ नक्षत्र, दुसरं आहे हे पूर्वाषाढा नक्षत्र आणि तिसरं जे आहे त्या नक्षत्राचा फक्त पहिला म्हणजे 25% भाग उत्तराषाढाचा यामध्ये येतो. अशी एकूण धनुरास. आता ह्या धनुराशीचं जर बघितलं तर स्वामी आहे गुरु. त्यामुळं ह्या पत्रिकेमध्ये गुरु कुठं आहे याच्यावरून तुम्हाला गुरु कसा मिळणार. अष्टमात असेल तर तो तुम्हाला तुमच्या चांगल्याचं सांगणार नाही, पण तुम्हाला वाईटाचं कसं सांगेल, धनी व्हायचं, तुमचं वाईट कसं होईल, तुम्हाला चुकीच्या मार्गाने कसं जाता येईल, तुम्हाला चुकीच्या मार्गाने कसं लावता येईल, या स्वरूपाचाच विचार होईल. त्यामुळे गुरु चांगला असणं गरजेचं आहे. त्यानंतर ही क्षत्रिय वर्णाची रास आहे. क्षत्रिय वर्ण म्हणजे काय, ज्यामध्ये व्यक्तीचा तापटपणा वाढतो, ज्यामध्ये व्यक्तीला आक्रमकता येते, अंगात अवसान नाही पण आक्रमकता येते. मग ही आक्रमकता जर बघितली आपण तर ती फार अवघड आहे. अगदी किडकिडीत 20 किलो 25 किलो वजन नाही, पण अशी मुलं व्यवस्थेला चॅलेंज देताना आपल्याला दिसतात. तर हे जे प्रकार आहेत हे काय आहेत तर क्षत्रिय वर्ण आहे. नेहमी असं म्हटलं जातं, बघा तुम्ही, ओघानं म्हटलं जातं, प्रत्यक्षात तसा त्याचा अर्थ घ्यायचा नाही. पण जिल्हा सांभाळणाऱ्या जिल्हा पोलीस प्रमुखांनी एखाद्या घरातलं मस्तवाल सगळ्यांना त्रास देणारं 6 महिन्याचं बाळ मला 2 दिवस सांभाळून दाखवावं, सोपं नाही आहे. जिल्हा सांभाळणं सोपं आहे. म्हणजेच काय, हे आक्रमकता काय येते तर क्षत्रिय वर्ण आणि अग्नितत्व असतं आपल्यामध्ये. मग हे सांभाळणं फार अवघड आहे. एकट्या आईलाच म्हणजे घराला ऐकत नाही ते पोर. हा जर प्रकार बघितला तर तुमच्यामध्ये तत्व कुठलं आहे त्याच्यावरती अवलंबून असतं. आता हे वश्य मानव ही व्यक्ती जी आहे
ह्या नक्षत्राच्या जन्मलेल्या ह्यांना मानवाबद्दल जरा जास्त अटॅचमेंट असते. मानवाबद्दल अटॅचमेंट जास्त असते. त्यामुळे त्याला वश्य म्हणलं आहे. मानव वश्य म्हणजे एखाद्या गोष्टीला वश करून घेणे, म्हणजे आपलंसं करणे किंवा त्यांच्याबद्दल अटॅचमेंट असणे. दुसरा प्रकार आहे तो म्हणजे काय, तर हे अग्नितत्व आहे. अग्नितत्व म्हणजे काय, इतरांच्या तेजाने किंवा यशाने पराभूत न होता किंवा नाराज न होता अग्नितत्व व्यक्तिमत्वामध्ये असलं की ते स्वतःच्या तेजानं इतरांना दिपून टाकेल इतकं तेज. म्हणजे एखाद्याला 80% मार्क्स पडले, 90% पडले, तर त्याच्यावर न जळता मला 91 पडले पाहिजेत असं म्हणून पेटून उठणारी व्यक्तिमत्व जी आहेत ना, ती अग्नितत्वामध्ये येतात. हा सगळ्यात मोठा त्यातला भाग आहे. त्यामुळं हा कधीही पराभूत आणि नाराज न होणारा अग्नी आपल्या इतरांना चमक देत राहतो. परंतु या अग्नीची वैशिष्ट्य अशी की अग्नी हा ठराविक काळच आपल्याबरोबर राहतो, जास्त काळ राहत नाही. त्यामुळे इतरांच्या भाग्योदयासाठी सहकार्य करणारा अग्नितत्वाचा माणूस, इतरांना चमक देणारा, इतरांचं भाग्य चमकवणारा माणूस स्वतःच्या भाग्याबद्दल विचार करेलच याची गॅरंटी नाही. अग्नी हा संग्रह न करता येणारा भाग आहे. संग्रह न खूप कालापूर्वी आपल्या चुलीमध्ये एक लाकूड टाकून ठेवत असत किंवा अग्नी ठेवत असत, तसाच आहे. नुसतं फुंकलं की पुन्हा तो अग्नी येत असे. आज चूल हा प्रकार संपल्यामुळे अग्नी हा जो आहे तो आपल्याकडं संग्रहित करता येत नाही. आणि मग हा संग्रहित करता येत नसेल तर तो विजेच्या रूपामध्ये संग्रहित केला आहे. बटन दाबलं की आपल्याला लाईट मिळते, परंतु तोही संग्रहित करता येत नाही. वीज संग्रहित करता येत नाही. थोड्याफार प्रमाणात आपण म्हणतो की चार्जिंगमुळं ती ठेवलेली आहे, परंतु तिला मर्यादा आहे. जास्त वीज संग्रहित करता येत नाही. त्यामुळं आपल्यातला अग्नी जो आहे तो संग्रहित न करता येत, त्यामुळं आपला अग्नी कमी होतो. सकाळी जेवलो, मस्त फ्रेश वाटायला लागलं, जेवल्यामुळं आपल्यात अग्नी तयार झाला. हा अग्नी 8 दिवस ठेवता येतो का बघा. 4 वाजता पुन्हा म्हणतोय मला काहीतरी पाहिजे, म्हणजे तो अग्नी वापरला गेला शरीर चालण्यासाठी. मग हा अग्नी संग्रहित होत नाही. त्यामुळे हा अग्नी सगळीकडे वापरायचा असेल तर आहे तोपर्यंत वापरून घ्या. म्हणून मराठीत एक म्हणाली की तवा तापला आहे तोपर्यंत पोळी भाजून घ्या. म्हणजे माणूस जोपर्यंत आपण म्हणतो की नाही की अग्नितत्वात आहे तोपर्यंत त्याच्याकडनं कामं करून घ्या. होय म्हणतो तोपर्यंत ह्या लोकांच्याकडनं कामं करून घेणं हे इष्ट ठरेल. त्यामुळे विचार करा, हा सगळा अग्नितत्वाचा माणूस हा अत्यंत उपयुक्त आहे, पण त्याचा उपयुक्त त्या वेळेला कसा करून घ्यायचा हे आपल्या लक्षात आलं पाहिजे. त्यामुळे ह्या अग्नितत्वाचं पूर्वाषाढा नक्षत्र ज्यांचं असेल त्यांचं नक्षत्र अतिशय सुंदर आहे. ह्या नक्षत्राला एक दोष पण आहे. बऱ्याच वेळेला ह्या नक्षत्राच्या लोकांचे जनन शांती करा असं धर्मशास्त्र सांगतं. याचं कारण पण आहे की हे जी नक्षत्र देवता जी आहे ती उदक, ही कमीत कमी पाणी पिल्यामुळे ह्या लोकांना साधारणपणे पाण्यापासूनचे दोष जे आहेत ना ते होतात. म्हणजे काय, मुतखडा होणे किंवा पाणी कमी पिल्यामुळे डिहायड्रेशन होणे, बेंबी आणि मांडी यांच्यामधले जे अवयव आहेत सगळे, ह्या अवयवांना इजा किंवा त्रास हा सगळा प्रकार ह्या लोकांना होतो. असा एक सार्वजनिक काही फ्रिक्वेन्सी जर आपण बघितली तर जास्त अनुभव या लोकांचा आहे. त्यामुळे या लोकांनी भरपूर पाणी प्यावं, भरपूर पाण्याचा आस्वाद घ्यावा आणि आपल्याला होणारे सगळे त्रास कमी करावे असं सांगतं. पण जर हे समजा झालंच नाही आणि काय असं झालं पुढेच, तर ह्याची शांती करा आणि त्याला या सगळ्या गोष्टी समजावून सांगा, जेणेकरून ह्याच्या आयुष्यामध्ये या गोष्टी त्याला उदक म्हणजे पाणी ही त्याला जास्तीत जास्त काय करेल, चांगला अनुभव देईल आणि चांगलं जगायला मदत करेल. तुमचं जर पूर्वाषाढा नक्षत्र असेल, भरपूर पाणी प्या आणि आपले सगळेच्या सगळे दोष कमी करा. प्रयत्न करा, स्वतः पाणी प्या आणि इतरांच्या पाण्याची चांगली व्यवस्था करा. आपण कुठलंही पाणी कुणाचं खराब करणार नाही, ओतून देणार नाही, घाण करणार नाही, जेणेकरून लोकांना ते चांगलं वापरता येईल याचा आपण विचार वैयक्तिक एकट्यानं करायचा, लोकांसाठी नाही. रस्त्याला बादलीत नळ सोडलेला आणि पाणी चालू असताना लोक गेले आणि आपण बंद केला तर शिवाय देणारे लोक आहेत, का बंद केला, आमचं जाय नका वाया. परंतु तुझं एकट्याचं नव्हे, त्याच्यावर तुझा एकट्याचा अधिकार नाही, हे खरं आहे. पण आता ह्याना शहाण्याना कोण सांगणार. म्हणून तसं काही न करता स्वतःपासून सुरुवात करा. चॅरिटी बिगिन्स ॲट होम. वैयक्तिक स्वतः पण चांगलं जगलो तर आपला आनंद आपल्याबरोबर आहे. म्हणून पूर्वाषाढा नक्षत्राचे लोक असं करतील असा माझा निश्चितपणे अंदाज आहे. त्या सगळ्यांना माझ्या शुभेच्छा.